आणि कॉलेजच्या आसपासच्या 500 मीटरच्या परिसरामध्ये आपण निर्देश दिले. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की किती ठिकाणी या व्हिजिट झाल्या आणि किती ठिकाणी दुकानांमध्ये स्टिंग असेल किंवा असे कॅफिनेटेड ड्रिंक्स जे नॉट रेकमेंडेड फॉर चिल्ड्रन आहेत ते सापडले गेले, त्याचा साठा पकडला गेला. माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण ही सगळी दुकानं आपण कदाचित यांच्यावर नियंत्रण ठेवू, पण ब्लिंकिट, झेप्टो याच्यासारखे जे डिलिव्हरी आहे याच्यावर तर 2 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये मुलांना या सगळ्याची डिलिव्हरी मिळू शकते. तर या संदर्भात निर्बंध आणण्याकरता जसं अल्कोहोलवर आहे तसं आपण काही करू शकतो का? आणि तिसरा विषय, आपण नक्की मुलं शाळेतली असतील किंवा कॉलेजमधली असतील याचा का व्यसन करतात? कारण ते कूल वाटतं. 30-40 वर्षापूर्वी असं सिगरेट कूल वाटायचं, त्यानंतर थिएटरमध्ये आपण मुकेश आणला. मुकेशचा चेहरा बघितल्यावर आता कोणी तो सिगरेटच्या फारशी नादी लागत नाही. तसंच तुम्ही ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून कुठेतरी इन्फ्लुएन्सर याचं ॲडव्हर्टायझिंग करतात किंवा हे करतात, यावर कुठेतरी निर्बंध आणण्याकरता हे कूल वाटू नये, याचे दुष्परिणाम हे लहान मुलांपर्यंत जावेत, याकरता आपण काही ठोस उपाययोजना करणार का?